थांब 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 कसली नियोजन चालू आहे, कसली वाटलेलं चालू आहे आपण बघूया. चला बघून येऊ आपण. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्या इथं खंडाळ्यात आपण गेली 3 वर्ष रामायणाची प्रवचन मालिका घेतोय. त्याचं नियोजन आपण आता सुरुवात केलेली आहे. त्याचीच ही मीटिंग केलेली आहे. आपण पण सगळ्यांनी या ना. हो नक्की नक्की या बसा सामील. आनंदाला या. सर या प्रवचन मालेचं वैशिष्ट्य काय? बघा, या आपल्या खंडाळा तालुक्यामध्ये जवळ 25 एक समाजसेवी संघटना आहेत. अच्छा. या समाजसेवी संघटनामध्ये अनेक तरुण तरुणी काम करत असतात. या 25 संघटना एकत्र येतात आणि एकत्र येऊन हा कार्यक्रम संपन्न करतात. संगठन में शक्ति है, संगठन में शक्ति है, संगठन को बढ़ाना है, संगठन को बढ़ाना है. अच्छा. समाजातल्या विविध घटकातल्या विविध जाती धर्माच्या अशा सगळ्यांचं मिलन रोज संध्याकाळी 2 तास होतं. एक विचार करणं, हा सगळा समाज समोर बसलेला आणि ते खूप भव्य दिव्य रूप येत असतं. आणखी एक तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये समाजातले जे वेगवेगळे पक्ष आहेत, अनेक पक्ष आहेत, या सगळ्या पक्षांचं एकत्रीकरण इथं होतं. म्हणजे हा कार्यक्रम अगदी अपक्ष असतो. बरोबर. इतक्या छान पद्धतीनं संपन्न होतो. आणि अजून एक सांगू का, आपले संजय गुरुजी जे प्रवचन करतात त्यांची वाणी एवढी सुमधुर आहे की त्याच्यातून ते रामायणातील व्यक्तिरेखा, त्यांनी त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीनं जगलं त्याच्या आपल्या वास्तविक जीवनाशी सांगड घालून ते आपल्याला आपलं आयुष्य कसं सुखकर आणि शांततेत जगता येईल याचं मार्गदर्शन करत असतात. आणि एक व्यावसायिकाच्या भूमिकेतनं बोलायचं झालं तर व्यावसायिक म्हणून आम्ही विनियोग हा विचार जास्त करत असतो. आयुष्यात शांतता हवी असेल तर आमचा वेळेचा विनियोग कुठं झाला पाहिजे, तर तो रामायणासाठी झाला पाहिजे. या दृष्टिकोनातूनही इथं येणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही या आणि जमेल तितक्या सगळ्यांना घेऊन या. जय श्रीराम. आणखी एक या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असेल, हा कार्यक्रम 4 पिढ्या एकत्र येऊन ऐकू शकतात. आई, आजी, मुलगी, नातवंडे ही 4ही पिढ्या एकत्र येऊन हा कार्यक्रम ऐकतात. त्यामुळे समाजामध्ये संस्कार होण्यासाठी मदत होते. या प्रवचनमालेला महिलांची लक्षणीय उपस्थिती असते. सर ऐकून मला खूप छान वाटलं. ह्या वर्षी आम्ही या प्रवचन मालेला सहकुटुंब येऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. लवकरच रामायण एक चिंतन प्रवचनमाला, खंडाळा, वर्ष 3. जय श्रीराम.